दिवाळी फराळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि भरपूर प्रमाणात केला जाणारा पदार्थ कोणता असेल तर तो आहे शंकरपाळी. शंकरपाळी सगळ्यांना अतिशय आवडते, करायलाही खूप सोपी असते. पण थोडंसं साहित्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी साधा सोपा वाटणारा हा आपला पदार्थसुद्धा बिघडू शकतो. असं होऊ नये म्हणून साहित्यांच्या योग्य प्रमाणात परफेक्ट खुसखुशीत आणि बिस्किटांसारखी हलकी शंकरपाळी कशी करायची, जी अगदी कमी तेलकट होते आणि झटपट तयार होते, ती रेसिपी आज आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. तर शंकरपाळीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे 3 वाटी मैदा घेतलेला आहे. गव्हाच्या पिठाच्या पण शंकरपाळ्या केल्या जातात, पण ज्या आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने करतो त्या शक्यतो आपण मैद्याच्याच करतो. तर इथे मी अर्धा किलो म्हणजेच 3 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. त्यासाठी मी त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. हे तूप आपण वितळून घ्यायचं आहे, घट्ट तूप वापरायचं नाही, त्यामुळे आपलं तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तूप नसेल तर त्याऐवजी तुम्ही डालडा वापरला म्हणजे वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल. आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात आणि चांगलं गरम झालेलं अगदी या तुपामधून धूर येतोय असं तूप आपण ह्या मैद्यामध्ये आपल्या घालायचं आहे. तर सगळं पाऊण वाटी तूप मी आता या मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे खूप गरम आहे, यावरती असे छान बुडबुडे येतात आणि हेच खूप महत्त्वाचं आहे आपली शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी. गरम आहे तोपर्यंत आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर थोडंसं मिश्रण हलकं झालं की आपण ह्याला हाताने हे छान असं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे तूप आहे ते मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला लागलं पाहिजे, त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या अतिशय खुसखुशीत होतात. आणि तुपाचं प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मोहन जर आपण कमी घातलं यामध्ये तर शंकरपाळी हवी तशी खुसखुशीत होत नाही, थोडीशी कडक होते. आणि जास्त जर तूप झालं असेल तर शंकरपाळी खूप जास्त तेल पिते, तेलकट होते किंवा ती तेलामध्ये वितळण्याची सुद्धा शक्यता असते. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हे पीठ असं थोडंसं दाबून ठेवायचं आहे आपल्याला. एक 5-10 मिनिट आपण हे असंच पीठ तुपामध्ये मुरून द्यायचं आहे. तर हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाऊण वाटीत साखर घ्यायची आहे. ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर आणि ह्याच साखरेमध्ये आपल्याला पाऊण वाटीच दूध घालायचं आहे. आणि गॅसवर ठेवून फक्त हे दूध आपण गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला हे चांगलं शिजवायचं किंवा यामध्ये पाक वगैरे करायचा नाही, फक्त दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपली साखर पटकन विरघळते. तर साखर आता यामध्ये विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. अजिबात कोमट किंवा गरम मिश्रणाने आपल्याला पीठ भिजवायचं नाही, चांगलं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. आता मैदा जो आपण दाबून ठेवला होता तो थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि थोडं थोडं दूध आपण यामध्ये घालायचं आहे. तर आपण हे जे प्रमाण घेतलेलं आहे त्यानुसार हे तयार केलेलं सगळं साखरेचं दूध आपल्याला यामध्ये लागणार आहे. तरीसुद्धा आपण थोडं थोडं दूध यामध्ये घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. आता दूध घातल्यामुळे शंकरपाळ्यांचा रंग आणि त्याचा स्वाद तर छान होतोच, पण शंकरपाळ्या अतिशय मऊ होतात. पण ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी पाणी वापरलं तरी चालेल किंवा अर्ध दूध अर्ध पाणी असंही आपण यामध्ये वापरू शकतो. तर अशा प्रकारे मऊसूत असा आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. घेतलेलं सगळं दूध आपण यामध्ये घातलेलं आहे. आता 15 ते 20 मिनिट आपण हे झाकून असंच थोडंसं सेट व्हायला ठेवूयात. आता 15-20 मिनिटांनी आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे. थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे, खूप जास्त ह्याला मळायचं नाही. ह्यावरती असे जे थोडे थोडे आपल्याला क्रॅक्स दिसतात ना, तेच आपल्या शंकरपाळ्यांना चांगले लेयर्स पडायला त्यामुळे मदत होते. तर आता असा एक बऱ्यापैकी मोठा गोळा मी याचा करून घेतलेला आहे. थोडासा एकसारखा करून हलक्या हाताने आपण किंचित मध्यम असं हे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही लाटायचं, नाही तर त्यामुळे शंकरपाळी आपली कडक होते. तर यामध्ये साखर घातली असल्यामुळे साहजिक आहे लाटताना याच्या कडा थोड्याशा चिरतात, पण शंकरपाळी कापताना अगोदर हा कडेचा एक्स्ट्रा भाग आहे तो आपण काढून राहिलेल्या पिठामध्ये मिक्स करून द्यायचा आणि अशा प्रकारे चारही बाजूंनी कोरून घ्यायचे याला, म्हणजे आपल्याला एकसारखा चौकोन मिळेल. आणि मग आपण आता आपल्या आवडीप्रमाणे शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर याच्यावर जे असेल छोटे छोटे क्रॅक्स किंवा ज्या रेषा दिसतात यामुळेच आपल्या लक्षात येतं की शंकरपाळ्यांना आपल्या छान पदर सुटणार आहेत. तर साधारण इतपत जाडीच्या आपल्याला शंकरपाळ्या करायच्या आहेत. जास्त पातळ जर झाल्या तर त्या कडक होतात आणि अशा मध्यम जाडीच्या असतील तर शंकरपाळ्यांना चांगले पदर सुटतात आणि त्या खुसखुशीत होतात. तर सगळ्या शंकरपाळ्या करून अशा एकावर एक जरी ठेवल्या तरी त्या अजिबात चिकटत नाहीत एकमेकांना. सगळ्या एकत्र करायच्या आणि नंतर एकदमच सगळ्या तळल्या तरीही चालतं. तर आता आपण शंकरपाळी तळायला घेऊयात. शंकरपाळी तळताना
तेल गरम केल्यानंतर गॅस मंद ते मध्यम करायचा। एक शंकरपाळी तेलामध्ये सोडून बघायची, तिच्यावर असे हलके हलके बुडबुडे येत असतील आणि शंकरपाळी तळाला न चिकटता हळूहळू वर येत असेल तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे असं समजायचं। कधीही शंकरपाळ्या जास्त गरम तेलामध्ये किंवा हाय फ्लेमवरती तळायच्या नाहीत, नाही तर त्या पटकन करपतात आणि आतून कच्च्या राहतात। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण एका वेळेला कढईमध्ये जितक्या शंकरपाळ्या बसतील तितक्या यामध्ये घालायच्या आहेत। खूप जास्त गर्दीसुद्धा करायची नाही, त्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते। तर आता यावरचे बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतरच आपण ह्या शंकरपाळ्यांना झारा लावून असं थोडंसं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। तर शंकरपाळ्या तेलात घातल्याबरोबर लगेच झारा लावायचा नाही। थोडासा शंकरपाळीचा रंग बदलला आहे किंवा शंकरपाळी थोडीशी कडक झालेली आहे असं आपल्याला जाणवलं किंवा त्याच्यावरचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मगच आपण झाऱ्याने ते हलवून घ्यायचे। तर इथे बघा शंकरपाळ्यांना किती छान आपल्या पूड सुटलेले आहेत आणि त्या मस्त फुलायला सुरुवात झाली आहे। तर शंकरपाळी करायला खूप जास्त वेळ लागत नाही, पण तळायला मात्र आपल्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो। आणि शंकरपाळी तेलात विरघळण्याची मुख्य 3 कारणं आहेत। एक म्हणजे जर आपलं मोहन जास्त झालं असेल तरीही शंकरपाळी तेलामध्ये विरघळते। दुसरं म्हणजे शंकरपाळी तळताना तेल चांगलं गरम झालं नसेल किंवा आपण खूप जास्त शंकरपाळ्या एकाच वेळेला तेलामध्ये सोडल्या असतील तर त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळी तेलामध्ये विरघळायला सुरुवात होते। तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तर आपण या पिठामध्ये दूध वापरलं असल्यामुळे जास्त डार्क रंगावर शंकरपाळी तळायची नाही। असा हलका सोनेरी किंवा बदामी रंग आल्यानंतर तेल निथळून आपण काढून घ्यायचे आहेत। तेलातून काढल्यानंतर सुद्धा शंकरपाळी आतून शिजत राहते आणि त्यांचा रंग नंतर बदलतो। तर मस्त ह्याच्यावरती लेयर्स पडलेले आहेत, छान पदर सुटलेत। गरम गरम शंकरपाळी हातांना थोडीशी मऊ जाणवते, पण थंड झाल्यानंतर ती छान खुसखुशीत होते। तर अशा आपल्या मस्त बिस्किटांपेक्षा खुसखुशीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि खरंच खूप छान झालेल्या आहेत। तर ह्या सांगितलेल्या पद्धतीने आणि ह्या सांगितलेल्या प्रमाणात जर शंकरपाळ्या बनवल्यात तर नक्कीच तुमच्या शंकरपाळ्या बेस्ट होतील आणि सगळ्यांनाच अतिशय आवडतील। तर हे आपण अर्धा किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे। जर 1 किलोच्या शंकरपाळ्या करायच्या असतील तर सगळं साहित्य आपण ह्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात घेऊन अशाच पद्धतीने करू शकतो। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल, शंकरपाळी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।